आज रियान शाळेत गेल्यानंतर लगेचच शाळेतून फोन आला की मुलांना घ्यायला जायचं आहे, कारण की ना शाळेला कोणीतरी बॉम्बची धमकी दिली होती. अहमदाबादच्या बऱ्याच शाळांना तशी धमकी मिळाली होती. मग काय पॅरेंट्सचे फोन सुरू झाले, मेसेजेस सुरू झाले. मी शाळेत जाईपर्यंत बरेच जे पॅरेंट्स जे होते ते पोहोचलेले होते. तसं तर बसही चालू राहणार होत्या, पण बसला थोडा टाईम लागतो पोहोचायला. तोपर्यंत जे काही जवळपासचे पॅरेंट्स होते ते सगळे शाळेत पोहोचलेले होते. पॅरेंट्सचं मध्ये खूप जास्त पॅनिकचं वातावरण होतं. टीचर्सलाही टेन्शन आलेलं होतं आणि काही मुलांना समजलं होतं, ते मुलंही घाबरलेली होती. काहींना अजून समजलं नव्हतं, कारण की त्या शाळेत असं काही डायरेक्ट सांगितलेलं नव्हतं. पण मुलं तरी रडत होती की बाकी सगळ्यांचे पॅरेंट्स आले आणि आमचे आले नाही आहे. काही मुलांना बसमध्येही बसवलं गेलं होतं. मी जाईपर्यंत खूपच गोंधळाचं वातावरण होतं. पण असं कोण असेल असे विचित्र लोक जे असं मॅसेज करतात? स्कॅमर आहे, हॅकर आहे, टेररिस्ट आहे, का फक्त विकृत प्रवृत्तीची माणसं आहे? काही मुलांना दुसरीकडे नेलं होतं, काही मुलांना दुसरीकडे नेलं होतं. मी पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये रियांशला शोधत होती. इकडे तिकडे फारच फिरावं लागलं मला पण, आणि फायनली मग मला रियांश मिळाला. मग आम्ही दोघंजणं घरी जायला निघालो होतो. तो बघतो तर बाहेरही अजून बराच गोंधळ चालू होता. बरेच पॅरेंट्स येत होते, मुलांना नेत होते. खूप जास्त ट्रॅफिक जाम झालेली होती. वर्किंग पॅरेंट्स जे होते किंवा ज्या आजोबा घरी असतात ते तर सगळेजणं खूप जास्त टेन्शनमध्ये होते. आणि इतकं ऊन होतं सकाळी पण, म्हणून मग असा रुमाल बांधून आम्ही दोघंजणं पण घरी पोहोचलो फायनली.